स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येकाने बेटरमेंट केलेली आहे आणि बेटरमेंट करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की कट ऑफ कितीने कमी होईल आणि कमी झाला तर कितीने फरक पडणार आहे आणि नेमकं काय कॅप राउंड 2 ची आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे यावर प्रत्येकाच्या मनामध्ये डाऊट आहे आणि तोच डाऊट आपण उद्याच्या चालू होणाऱ्या कॅप राउंडचा क्लिअर करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एक इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे कोडिंग कोर्स आजपासून सुरू होतोय। ऑलमोस्ट काल खूप मुलांनी एनरोल केल्यामुळे काल बराच वेळ वेबसाईट सुद्धा डाऊन झाली होती, पण आता ती पूर्णपणे अप आहे, काही अडचण नाहीये। सो ज्या मुलांचं एनरोलमेंट काल त्या वेबसाईट डाऊन असल्यामुळे राहिले ते 8च्या आधी करू शकतात, कारण 8 वाजता पहिलं लेक्चर येणार आहे। सो ज्यांना खरंच अभ्यासाला सुरुवात करायची आहे, ऍडमिशन तर तुमचं होणारच आहे, तर अभ्यासाला सुरुवात करायची ते लवकर करा, कारण काय पुन्हा याच्या पण पुढे लेक्चर्स होत गेले की पुन्हा बॅकलॉग पडत जाणार आहे। त्याच्यामुळे बॅच 1 साठी तुम्ही एनरोल करू शकता। आता काही कॉमन डाऊट्स आहेत ते आपण व्हिडिओच्या एंडला डिस्कस करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्या की कॅप राउंड 2 काय प्रकारे समजून सांगतो। लक्षात घ्या, कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितले की बेटरमेंट केल्यानंतर एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला जे मिळालंय त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज आपल्याला टाकायचंय, त्याच्यापेक्षा चांगलंच कॉलेज यावेळेस लिस्टमध्ये ठेवायचंय, दुसरं काहीही ठेवायचं नाहीये। मग आता प्रत्येकाला प्रश्न काय पडला, एक 2-2 पर्सेंटेजचा डिफरन्स पडेल का? तर असं होणार नाहीये। ऍटलीस्ट फॉर ओपन कॅटेगरी, एससीबीसी कॅटेगरी म्हणजे एससी एसटी वगळता बाकी सगळ्या कॅटेगरीचा जर विचार केला ओव्हरऑल तर हा खूप पॉइंट मध्ये डिफरन्स पडणार आहे आणि नक्कीच थोडासा कट ऑफ कमी येईल, पण तो पॉइंट मध्ये येईल। ओके, फॉर एक्झाम्पल गेल्या वेळेस डी वाय पाटील पिंपरीचा जर तुम्ही कट ऑफ बघितला सीएसचा तर तो 0.25% ने खाली आला होता। ओके, सो असा काही फार मोठा ड्रॅस्टिक चेंज होणार आहे अशातला भाग नाहीये। मग तुम्ही कॅप राउंड 2 ची काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे की दादा मग गेल्या वेळेस कट ऑफ एवढा होता तर मला मिळेल का? थोडंसं कॅप राउंड 2 कसा वर्क होतो या समजून घ्या। कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही प्रत्येकाने सीट बुक केलेली आहे, प्रत्येकाने 1000 रुपये बुक केलेले आहेत। सो अंटिल अँड अनलेस तुम्हाला दुसरं चांगलं कॉलेज मिळणार नाही, तुम्ही तुमची सीट सोडताय का? नाही, तसंच अख्खा महाराष्ट्र सोडणार नाहीये। त्याच्यामुळे काय होणार आहे की प्रत्येक जण आपल्याला अपग्रेडेशन मिळालं तरच, आता उद्या आज संध्याकाळी मला वाटतं सीट मॅट्रिक्स येईल। सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्ही चेक कराल ना तर कॅप राउंड 2 सगळीकडे 0-0-0-0 जागा दाखवेल का? कारण प्रत्येकाने 1000 रुपये भरलेले आहेत, प्रत्येकाने ती सीट ऍक्सेप्ट केलेली आहे, त्याच्यामुळे ते 0-0-0-0 दाखवणार आहे। पण काय होतं माहिती का, काही स्पेशल जागा असतात जसं की ऑर्फनच्या जागा असतात किंवा काही कॅटेगरीच्या जागा असतात, काही मायनॉरिटीच्या जागा असतात ज्या भरलेल्या नसतात कॅप राउंड 1 मध्ये, कारण कॅप राउंड मध्ये कॅटेगरीची जागा कॅटेगरीलाच दिली जाते, ती ओपन केली जात नाही। पण कॅप राउंड 2 मध्ये बऱ्याचशा जागा या ओपनला सुद्धा दिल्या जातात, स्पेशली मुंबईमध्ये। सो त्याच्यामुळे काय होतं माहिती का की फायदा होतो आणि थोडासा कट ऑफ उतरतो, पण एवढाही उतरणार नाही की म्हणून आता 94चा कट ऑफ होता मला 92 आहे तेवढं मिळेल का, तर असा चान्स खूप प्रमाणात कमी आहे। त्यामुळे लक्षात ठेवा की कट ऑफ जे आहे ते 1% तुम्ही मॅक्झिमम उतरेल, एवढंच जरा मॅक्झिमम म्हणतो मी, 1% ने कट ऑफ उतरेल आणि बिलो 60 बिलो म्हणूया 40 असेल तर तिथे 2-3%चा फरक पडेल, पण वरच्या अबोव 90 तर पॉइंट मध्येच कट ऑफ कमी जास्त होणार आहे, बाकी काही त्याच्यामध्ये फरक पडणार नाहीये। मग तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मी कॅप राउंड 1 चा जो काही कट ऑफ आलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो। तुम्ही जे काही कॉलेज टार्गेट करताय किंवा तुम्ही तुमची जी लिस्ट बनवताय त्याच्यामध्ये कॅप राउंड 2 चे कट ऑफ 1 चा जे लेटेस्ट राउंड आपला झाला त्याचे लेटेस्ट कट ऑफ चेक करा आणि त्याच्यामध्ये बघा की खरंच बाबा मला मिळू शकतंय का। ओके, मला काही चान्स आहे का? उगीच मी टाकतोय सगळे कॉलेज 96 माझे 92% मिळणारच नाही। ओके, मग ऍटलीस्ट तुमची एवढी तयारी पाहिजे की मला माझं जे कॉलेज आहे जे मी बेटरमेंट केलेलं आहे ते तरी मिळावं। म्हणजे तुम्ही जर डोक्यात ठेवून बसलाय की मला हे कॉलेज मिळावं, त्यासाठी थोडंसं कट ऑफ सुद्धा तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। सो की पॉइंट्स हेच आहेत की नक्कीच कट ऑफ खूप मोठ्या प्रमाणात उतरणार नाहीये, असं इमॅजिन करू नका की 2-3% ने उतरतील। मुंबई भागात थोडे उतरतात पण पुणे वगैरे बाकी कुठेही उतरणार नाहीयेत। जरी ते थोडेसे कमीच होतील, ते कमी झाले तर 0.5% 90+ मध्ये इनफ आहे। फार काही 1% मॅक्झिमम तुम्ही पकडू शकता की कट ऑफ थोडासा उतरेल। मग दादा जर सगळ्यांनी बेटरमेंट केले तर मिळणार कसे, तर बऱ्याचशा ज्या सीट्स असतात त्या ओपन होतात। सीओईबी मध्ये आता बरीचशी मुलं फ्रीज होतात पण ते ऍडमिशन घेत नाहीत कारण त्यांचं IIT मध्ये वगैरे झालेलं असतं। सो प्रत्येकाचं इंटरसे मेरिट होतं, म्हणजे काय तो वर सरकत जातात मुलं। सो त्याच्यामुळे चान्स नक्की आहे, प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे, पण फार मोठा बदल अपेक्षित करणं चुकीचं
चुकीचं आहे. आय होप कॅपराऊंड 2 काय आहे काय नाही, त्याचे कट ऑफ कुठपर्यंत जातील हे पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झालं असणार आहे. सो पुन्हा मी हायलाईट करेन की लक्षात घ्या, कॅपराऊंड 2 मध्ये जाताना आपल्याला जे मिळालंय त्याच्यापेक्षा चांगलेच ऑप्शन ठेवा. चुकूनही एखादा असा ऑप्शन तुम्ही ठेवला आणि तो जर मिळाला तर हातात 1000 रुपये भरून बेटरमेंट केलेली सीट जाणार आहे. आणि मी काल एक व्हिडिओ त्याच्यावर ऑलरेडी स्पेशल बनवलाय, तो व्हिडिओ तुम्ही बघाच. आता बऱ्याचशा मुलांना कोडिंग कोर्स बद्दल काही कॉमन डाऊट्स आहेत. मला जे कॉल येतात ते खूप कॉमन आहेत. सगळ्यात पहिला डाऊट की दादा कोणासाठी आहे? जी मुलं फर्स्ट इयर मध्ये जात आहेत, ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे, मग तुम्ही CS घ्या, IT घ्या, AI घ्या, ENTC घ्या, मेकॅनिकल घ्या, इलेक्ट्रिकल घ्या, कोणतीही ब्रँच घ्या, फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला प्रत्येकाला कोडिंग शिकायचीच आहे. आणि भविष्यामध्ये IT जॉब्स किंवा IT क्षेत्रामध्ये जाण्यासाठी कोडिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाहीच आहे. 2 कोर्सेस आहेत, एक आहे C, एक आहे पायथन. मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज मध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये C आहे, सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये सेकंड सेमिस्टरला पायथन आहे. सो तुम्हाला हे दोन्ही लँग्वेज येणाऱ्या काळामध्ये कराव्याच लागणार आहेत. या दोन्ही लँग्वेजचं महत्व काय समजून घ्या. C प्रोग्रामिंग ही सुरुवात आहे, बेसिक C प्रोग्रामिंग पासूनच करावी लागते. आणि फ्युचर लँग्वेज पायथन आहे, कारण तुम्ही जे AI, डेटा सायन्स, मशीन लर्निंग म्हणताय हे या पायथनच्याच बेसवरचे पुढचे सब्जेक्ट्स आहेत. तुम्हाला पायथन आल्याशिवाय तुम्ही AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या गोष्टी शिकू शकणार नाहीयेत. त्याच्यानंतर याची व्हॅलिडिटी काय असणार आहे लक्षात घ्या. मला माहिती आहे की काही जणांना मी थोडंसं त्यांच्या कॉलेजमध्ये लेट येईल, ऑटोनॉमस वगैरे असेल एखाद्या वेळेस, बऱ्यापैकी तर सगळ्यांना पहिल्या सेमिस्टरलाच आहे, पण समजा नसेल तर 1 वर्ष हा कोर्स तुमच्यासाठी व्हॅलिड असणार आहे. सो तुम्ही आज एनरोल करता तर इथून पुढे 1 वर्ष तुमच्याकडे हा कोर्स असणार आहे. तुम्ही त्याचे व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता, सगळं काही करू शकता. टाइम हा किती, दिवसातून किती मिनिट द्यायचे, तर दिवसातून 20 ते 25 मिनिटच तुम्ही मला द्यायचे. छोटेसे व्हिडिओज असतील, शॉर्ट असतील, एक टॉपिक आपल्याला डेली मध्ये कव्हर करायचंय. मग पुन्हा त्याच्या पुढचा महत्वाचा प्रश्न, किती दिवस चालेल हा कोर्स, तर 3 महिने C चालेल, 3 महिने पायथन चालेल. पहिले आपण थोडंसं C प्रोग्रामिंग करूया आणि मग पायथन पॅरलली सुरू करूया. लॅपटॉप लागेलच का? नाही, लॅपटॉप नसला तरी चालणार आहे. ऑनलाईन कंपायलरचं यूज करून कसं काही तुम्ही कोडिंगची सुरुवात करू शकता हे मी नक्की तुम्हाला सांगणार आहे. आणि याचा सिलेबस काय आहे, तर जे तुम्हाला आता फर्स्ट इयर मध्ये शिकायचंच आहे. कॉलेजेस काय करतात की एक्सपेक्ट करतात तुम्हाला सगळं झालं पाहिजे, म्हणूनच मुलांची इंजिनिअरिंग मध्ये विषय बॅकलॉग राहतात किंवा मुलं फेल होतात. तर याचाच फायदा तुम्ही घेऊ शकता की अजून 1 महिना आपल्याकडे आहे. 1 महिन्यामध्ये समजा तुम्हाला पुढच्या आता येणाऱ्या सेमिस्टरमध्ये डिसेंबरमध्ये परीक्षा आहे, त्यात 5 विषय तुम्हाला करायचे, त्यातला 1 किंवा अर्धा विषय तुमचा जर आता या कॉलेज सुरू व्हायच्या आधीच तुमचा होऊन गेला तर तुम्हाला पुढे डिस्टर्बन्सच राहणार नाही. तुम्ही बाकीचे जे अवघड विषय आहेत म्हणू शकता, जसं मॅथमॅटिक्स थोडासा अवघड असतो, त्याला तुम्ही फोकस करू शकता. आणि हा इझी, इंटरेस्टिंग आणि काळाची गरज असणारा सब्जेक्ट आहे. मॅथ्स, मेकॅनिक्स हे जे सब्जेक्ट्स हे पासिंग पुरते करायचे आणि पुढे जायचे, म्हणजे याच्यामध्ये काही हे पुढे लगेच कामाला येणार नाहीयेत. पण कोडिंग शिवाय तुमची आता जी काही इंजिनिअरिंग आहे ती काही कम्प्लीट होणार नाहीये. सो ज्या मुलांना वाटतंय की येस माझ्याकडे 1 महिना आहे अजून कॉलेज सुरू होण्यासाठी आणि मला त्या महिन्यापासून रोज 1 तास थोडासा अभ्यास करायची तयारी आहे, मी त्या सगळ्यांना सजेस्ट करेन की चालू करा. खूप काही प्राइजेस नाहीयेत, तुम्ही प्राइजेस बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही चालू करा. तुमचा अभ्यास सुरू केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहेच. आणि आतापर्यंत जे काय झालंय ते सोडून द्या. जे कॉलेज मिळतंय तिथे जाऊन मेहनत करायची तयारी ठेवावीच लागणार आहे. सो आज आपला 8 वाजता पहिलं लेक्चर येणार आहे. सो माझी नक्कीच इच्छा असेल, आज बेसिक आपण सुरू करतोय, सो माझी नक्कीच इच्छा असेल की ज्या मुलांना एनरोल करायचंय 8च्या आधी करा, सो दॅट तुम्ही पण हे लेक्चर जे आहे लाईव्ह तुम्ही जॉईन करू शकता. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. कोडिंग कोर्सच्या एनरोलमेंट लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.